स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. कारवे गावच्या बजरंगाची कमाल, तरुणांची इथं का लागते दिवसेंदिवस राह. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय की जय. छत्रपती फिटनेस ग्रुपचा विजय हो, छत्रपती फिटनेस ग्रुपचा विजय हो, छत्रपती फिटनेस ग्रुपचा विजय हो. डॉक्टर सुधीर देशमुख आणि डॉक्टर सौ पूजा देशमुख यांचे देशमुख हॉस्पिटल आळसंद सुसज्ज व सर्व सोयीयुक्त हॉस्पिटल, ECG आणि मॉनिटरची सोय, खात्रीशीर उपचार व इलाज, रुग्णांसाठी ॲडमिट होण्याची सोय. एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या हॉस्पिटलला. आमचा पत्ता देशमुख हॉस्पिटल आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्रासमोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. आज गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण जाणून घेणार आहोत कारवे गावच्या बजरंगानं केलेल्या कमालीचे. असं म्हटलं जातं, गुरुविन कोण दाखवेल वाट. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात ज्ञान देणाऱ्या गुरुची आवश्यकता असतेच. त्याचप्रमाणे आपल्या जवळील ज्ञान दुसऱ्याला दिल्यानं ते कमी न होता ते वृद्धिंगत होतं. आणि याच नियमाचं आपल्या जीवनात तंतोतंत पालन कारवे गावचे माजी सैनिक बजरंग जाधव करताना दिसत आहेत. तरुणांना व्यायामाची सवय लागावी, त्यांचं शरीर सुदृढ राहावं, यासाठी त्यांनी 2 वर्षापूर्वी कारवे गावात श्री छत्रपती फिटनेस क्लबची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी गावातील तरुणांना एकत्रित केलं आणि त्यांना व्यायामाचे धडे देण्यास सुरुवात केली. गेल्या 2 वर्षापासून सातत्यानं त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. यासाठी ते कोणती फी घेत नाहीत. ग्रुपच्या सदस्यांना पहाटे फोन करून बोलवण्यापासून ते प्रत्येक व्यायामातील बारकावे शिकवण्याचं काम बजरंग जाधव अगदी तातडीने करतात. एखाद्या जिम मधील प्रशिक्षकाप्रमाणे उपस्थित सदस्यांचा ते व्यायाम करून घेतात. वयाच्या 55व्या वर्षात देखील त्यांचा हा जोश वाखाणण्याजोगा आहे. अशा या गुरुतुल्य व्यक्तिमत्वाचा छत्रपती फिटनेस ग्रुपच्या सदस्यांनी गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून गौरव केलाय. तर असं जाणवतंय की जेवण करत असताना मांडीला आपण मांडी घालून बसतो, अशा वेळेत मुंग्या येणे, दम लागणे, हा जो काय प्रकार घडतोय ते जरा ह्या व्यायामामुळं बऱ्यापैकी फरक पडला. आता मांडी घालून व्यवस्थित बसता येते. आणि आता मी काय डॉक्टरकडे गेलो नाही, माझ्या BPच्या गोळ्या चालू आहे त्या. पण आता डॉक्टरकडे गेलो तर मला वाटतं मागल्या 2-3 महिन्यात मला डॉक्टरने हायच गोळ्या दिल्या होत्या रिपीट. काही दिवसांनी बंद केल्या म्हणून सांगितले. आता मी जरा बरं आहे, तरी पण एक नंबरचं आहे. आमच्याच काहीतरी चुका काढते त्या, बापूने आपलं पदरात घेते ते आम्हाला समजून घेतात. पण आम्हाला रोजच्या रोज त्यांचा फोन असतोय. अतिजागृत म्हणण्यापर्यंत कसं आहे की टाईम टू टाईम करून घेणारी माणसं आपल्या आता जवळ कमी आहे ती. आणि शरीरासाठी बरं का उपयुक्त म्हणून, आणि शरीराची काय किंमत आहे की ह्या ग्राउंडला आल्याशिवाय कळणार नाही. माझं वजन 100+ होतं वजन. आता कमीत कमी 80-82 वर आले. मला दम चालणार वाईस चालले की दम भरायचं. दुपारचं लई झोप यायची आणि सकाळी 9-10 वाजेपर्यंत मी झोपत होतो. आता सकाळी पहाटे 4 वाजले की मला ऑटोमॅटिक जाग येत्या. अतिशय आनंदात असतोय हर रोज. एकदम फ्रेश वाटतंय, एकदम फ्रेश माइंड वाटतंय. मी सरांना खरंच धन्यवाद करतो. त्यांचा पाय काढून नमस्कार करतो. मी आणि दस्तगीर सुरुवातीला 2 जण मिळून व्यायाम करायचो. मी करायचो MIDC मध्ये, हे दस्तगीर भैया करायचे कोल्ड स्टोरेजकडे. परंतु काही दिवसाने आमच्या दोघांचे मेल मिलाप झाल्यानंतर आम्ही दोघं संघ व्यायाम करायला लागलो. परत बजरंग जाधव हे रिटायर झाल्यानंतर हे आमच्यापाशी यायला लागले. आम्ही सुरुवातीला 2च होतो, आता एकाची 2, दोन्हीची 3 झाले. 3 झाल्यानंतर आम्ही टीम तयार करायला सुरुवात केली व आम्ही टीम तयार आतापर्यंत केली आहे, जी जवळजवळ 1.5 वर्ष होत आलं. आमच्या टीममध्ये भरपूर लोक येतात, आजारी येतात, चांगली बी येतात, फिजिकलला ज्याला पाहिजे ते बी येतात, जे भरती व्हायचं आहे त्यासाठी ते बी लोक येतात, मुलं येतात. त्यासाठी सर्वांनी व्यायामला येतात आणि सर्वांचा व्यायाम त्यासाठी निवडून दिले. हे फ्रेश आता रिटायर होऊन आलेत, हे सगळ्यांचा व्यायाम घेतात. आज इथं सगळ्यांना बोलवण्याचं कारण म्हणजे गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आम्ही आमचे चुलते रिटायर आर्मी ऑफिसर
बजरंग बापू जाधव यांना गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही सगळ्यांनी त्यांचा सत्कार करायला ठरवलं. कारण का तर त्यांनी आमच्या गावाला एक वेगळी दिशा दिली, की त्यांनी एक गावाला एक वळण लावलं की व्यायाम कसा करायचा आणि व्यायामाबरोबर आपलं शरीर कसं व्यवस्थित ठेवायचं आणि प्रकृती जपत असताना विदाऊट कोणतेही सप्लिमेंट किंवा विदाऊट कोणतेही प्रोडक्ट न यूज करता त्यांनी व्यायाम करून तब्येत जपणे हा एक चांगला संदेश दिला. आणि आमच्या गावातील बऱ्याचशा मुलांना आर्मी भरतीसाठी त्यांनी प्रशिक्षण दिलं, म्हणून आम्ही त्यांचा सत्कार करत आहे गुरुपौर्णिमेनिमित्त. छत्रपती फिटनेस ग्रुप हे सभी मेंबर जे आज गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही सर्वांनी आपलं किमती वक्त काढून माझ्यासाठी माझ्या घरापर्यंत तुम्ही पोहोचला. मला याची कल्पनाही नव्हती. अचानक हे सगळा प्रोग्राम तुम्ही आयोजित केला, त्याच्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभारी मानत आहे. गेले 2 वर्ष झाले, 2 ते 2.5 वर्ष झाले मी रिटायर्ड झाल्यानंतर जे व्यायाम वगैरे सुरू केला त्यामध्ये सर्वांनी मला चांगली साथ दिली आणि आरोग्य कसं निरोगी ठेवायचं हे शिकावं तर माझ्याकडूनच शिकावं अशी माझी एक अपेक्षा होय. दुसरी गोष्ट, ह्यामध्ये मी कुठलीही फी वगैरे कुठलीही काही घेत नाही. फक्त एक समाजसेवा म्हणून कार्य करत आहे मी. दुसरं कुठल्याही गोष्टीचं प्रोडक्ट खावा हे खावा ह्याच्याबद्दलही काही सांगत नाही मी. फक्त एवढंच आहे की जे आपल्या घरात बनतं आहे ते जर खाऊन आरोग्य निरोगी होतं तर होतं, हे मी अनुभवलेलं आहे. ह्या गोष्टीचं सर्वांनी थोडं ध्यान द्या आणि सकाळचं व्यायामाला टायमावर या आणि आपलं शरीर चांगलं सुरक्षित ठेवा, हीच माझी तुमच्याकडून सर्वांकडून अपेक्षा आहे. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.